नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. CAA 2019 किंवा 2024 म्हटलं तरी काय हरकत नाही. टॉपिकचं नाव लिहून घ्या. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मध्ये 25 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. हा जो काही टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. 1 ते 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत याच व्हिडिओच्या माध्यमातून. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण 4 देशांच्या भोवती आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी 4 देश कोणकोणते आहेत तर पहिला देश आहे आपला प्यारा भारत देश, दुसरा आहे अफगाणिस्तान देश, तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे पाकिस्तान देश. बरोबर. या 4 देशांबद्दल आपण या ठिकाणी भरपूर सारी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत CAA च्या व्हिडिओच्या अंतर्गत. ठीक आहे. या ठिकाणी सर्व प्रश्न हे वन लाइनर फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. व्यवस्थितपणे लिहून घ्या. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, काळजीपूर्वक मी सावकाश व्यवस्थितपणे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही फक्त लिहून घेण्याची सवय लावून घ्या. CAA या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर योग्य उत्तर काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल नागरिकत्व सुधारणा कायदा. बरोबर. जसं GST चा फुल फॉर्म बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारलेला आहे, त्याच प्रकारे CAA चा सुद्धा या ठिकाणी फुल फॉर्म विचारला जाण्याची शक्यता आहे. तर फुल फॉर्म काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 केव्हा लागू करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे, 10 जानेवारी 2020 ला या ठिकाणी भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या सर्व तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 भारतीय संसदेने केव्हा मंजूर केला तर योग्य उत्तर आहे 11 डिसेंबर 2019 ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लोकसभेमध्ये कोणाच्या द्वारे सादर करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लोकसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे किंवा सादर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा बिल 2019 राज्यसभेमध्ये केव्हा पारित करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 2019 ला नागरिकत्व सुधारणा बिल 2019 राज्यसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे, म्हणजेच पास करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा बिल 2019 राष्ट्रपतींद्वारे केव्हा मंजुरी मिळालेली आहे या बिलाला तर योग्य उत्तर आहे 12 डिसेंबर 2019 ला नागरिकत्व सुधारणा बिल 2019 ला राष्ट्रपतींच्या द्वारे मंजुरी मिळालेली आहे. ठीक आहे. राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू. मला फक्त कमेंट करून सांगा कितव्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू हे भारताचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न 7 नंबरचा, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 संविधानाचे कितवे संशोधन बिल आहे तर योग्य उत्तर आहे 126व्या क्रमांकाचं. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कितव्या क्रमांकाचं संशोधन बिल आहे तर 126 क्रमांकाचं संशोधन बिल आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 भारतामध्ये केव्हापासून लागू करण्यात आलेला आहे संपूर्णरित्या तर योग्य उत्तर आहे 11 मार्च 2024 पासून संपूर्ण भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व कायद्यामध्ये सर्वात पहिल्यांदा संशोधन केव्हा करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर काय, 1955 मध्ये या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी नागरिकत्व कायद्यामध्ये पहिल्यांदा संशोधन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत कोणत्या देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 4 देश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक तर आहे आपला प्यारा भारत देश, आपल्या देशाबद्दल सोडून द्या. तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय झालेला आहे तर पहिला देश आहे अफगाणिस्तान, दुसरा देश आहे बांगलादेश आणि तिसरा देश आहे पाकिस्तान. या 3 देशांच्या नागरिकांना, अल्पसंख्याकांना बरं का, या शब्दाला अधोरेखित करून ठेवा, अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय झालेला आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत किती अल्पसंख्याक समुदायांना नागरिकता मिळणार आहे. हे तर तुम्हाला लक्षात आलं की या 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय झालेला आहे, परंतु त्या अल्पसंख्याकांमध्ये किती समुदाय असणार आहेत ज्यांना नागरिकत्व देण्याची घोषणा करण्यात आली तर 6 कोणकोणते आहेत, हिंदू, शीख, बौद्ध, जैन,
पारसी किंवा ख्रिश्चन. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत कोणत्या वर्षाच्या अगोदर भारतामध्ये आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय? 31 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतामध्ये आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मी तुम्हाला 3 उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहा, 3 प्रकारचे व्यक्ती आपण घेऊया. पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी. पहा, लक्षात घ्या, 2014च्या अगोदर जे भारतामध्ये या ठिकाणी राहायला आलेले आहेत, या 3 देशांच्या अंतर्गत असलेले अल्पसंख्याक त्यांना या ठिकाणी भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. दुसरी कॅटेगरी काय आहे? 2014च्या नंतर जे राहायला आले त्यांच्यासाठी काय कंडिशन असणार आहे? तर त्यांना भारतामध्ये सलग 6 वर्षे राहावे लागणार आहे. कंटिन्युअसली 6 वर्षे म्हटलेलं आहे. कधी राहायचं कधी नाही राहायचं असं नाही, सलग 6 वर्षे राहावे लागणार आहे. आणि जे अलीकडील काही काळामध्ये राहायला आलेले आहेत त्यांना 5 वर्ष सलग राहावे लागणार आहेत, अशा या ठिकाणी तरतुदी करणार आहेत. ही तरतूद अगोदर किती होती? 11 वर्षाची होती. ती आता या ठिकाणी सलग 5 वर्ष राहण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आजपर्यंत किती वेळेस संशोधन करण्यात आलेलं आहे? तर टोटल आजपर्यंत 6 वेळेस संशोधन करण्यात आलेलं आहे. कधी कधी तर पहिल्यांदा झालं 1986 मध्ये, दुसऱ्यांदा 1992 मध्ये, तिसऱ्यांदा 2003 मध्ये, चौथ्यांदा 2005 मध्ये, पाचव्यांदा 2015 मध्ये आणि 6व्यांदा 2019 मध्ये. गोष्टी समजतात, लक्षात येतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबरचा, भारतामध्ये प्रवाशांना किती वर्ष राहिल्यानंतर भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे 5 वर्षानंतर. मी जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, अगोदर हीच कंडिशन अट किती होती? 11 वर्षाची होती. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत किती अल्पसंख्याक समुदायांना नागरिकता मिळणार नाही असं विचारलेलं आहे. कधी कधी काय होतं, एक्झाम मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात 1, 2, 3, 4, 5 आणि तिथं तुम्हाला विचारलं जातं खालील दिलेल्या समुदायांपैकी कोणत्या समुदायाला नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत नागरिकता मिळणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी ऑप्शन येणार तुम्हाला या ठिकाणी इस्लाम नावाचा. तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे? इस्लाम. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? कोणत्या 6 समुदायांना देण्यात येणार आहे? कोणकोणते आहेत? हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन. ठीक आहे. याच्या मागचं कारण काय आहे? इस्लामांना का मिळणार नाही? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये इस्लाम ऑलरेडी ही जी काही कम्युनिटी आहे ती बहुसंख्याक आहे, मेजॉरिटी यांची आहे, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी नागरिकता दिली जाणार नाही. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा बिल 2019च्या बाजूने लोकसभेमध्ये किती मते पडलेली होती? तर योग्य उत्तर आहे 311. कधीही लक्षात ठेवायचं, तुम्हाला 2 प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक तर या बिलाच्या बाजूने लोकसभेमध्ये किती मते पडले आणि राज्यसभेमध्ये किती मते पडले, आणि याच बिलाच्या बाबतीमध्ये राज्यसभामध्ये विरोधामध्ये किती पडले आणि लोकसभेमध्ये विरोधामध्ये किती पडले. दोन्ही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. तर लिहून घ्या, नागरिकत्व सुधारणा बिल 2019च्या बाजूने लोकसभेमध्ये 311 मते या ठिकाणी पडलेले होते. आणि पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा बिल 2019च्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये किती मते या ठिकाणी पडली होती? तर लोकसभेमध्ये विरोधामध्ये 80 मते पडली होती. पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा बिल 2019च्या बाजूने राज्यसभेमध्ये किती मते पडलेली होती? तर 125. आणि नागरिकत्व सुधारणा बिल 2019च्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये किती मते पडलेली होती? तर योग्य उत्तर आहे 105. पहा, कन्फ्युजन झालं, मी दूर करतो. पहा, या ठिकाणी लोकसभा लिहू आणि या ठिकाणी राज्यसभा लिहू. लोकसभेमध्ये बाजूने किती मते पडले? तर 311 आणि विरोधात किती पडले? तर 80. तेच राज्यसभेमध्ये बाजूने किती मते पडले? तर 125 आणि विरोधामध्ये 105. हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, संविधानामध्ये संशोधनाची जी काही प्रक्रिया असते ती कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिकाकडून घेतलेली आहे. आपण संविधानामध्ये संशोधनाची जी काही प्रोसेस असते, प्रक्रिया असते, ती आपण दक्षिण आफ्रिका देशाच्या संविधानाकडून, कॉन्स्टिट्यूशन कडून या ठिकाणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या मदतीने संविधानामध्ये संशोधन केले जाऊ शकते? तर अनुच्छेद क्रमांक 368 याच्या मदतीने. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने देशातील सर्व रहिवाशांना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिलेले आहे? तर एकल नागरिकत्व या ठिकाणी दिलेलं आहे. सिंगल सिटिझनशिप या ठिकाणी बहाल केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या संविधानातून एकल नागरिकत्व ही संकल्पना भारतामध्ये स्वीकारली गेली आहे? तर युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश संविधानातून या देशाच्या संविधानातून एकल नागरिकत्व ही संकल्पना भारतामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील किती राज्यांच्या अंतर्गत CAA लागू असणार नाहीये? तर 4 योग्य उत्तर असणार आहेत. ते 4 राज्य कोणकोणते आहेत? तर आसाम, त्रिपुरा,
मेघालय आणि चौथं राज्य आहे मिझोरम. अनुसूची क्रमांक 6 नुसार या 4 राज्यामध्ये CAA लागू असणार नाही. ठीक आहे. अजून एक या ठिकाणी 4 राज्य आहेत. इनर लाईन परमिट असलेले जे काही राज्य आहेत अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम याही ठिकाणी CAA लागू असणार नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ तर आपण पाहिला CAA बद्दल, परंतु परत एकदा याच्यावरती काही ठराविक गोष्टींवरती रिव्हिजन मारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकाखाली एक पॉईंट्स लिहून घ्या. पहिला पॉईंट, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट अर्थामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे CAA कायद्याचे संपूर्ण नाव आहे. या कायद्यानुसार हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई धर्माचे जे सदस्य 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतामध्ये आलेले आहे आणि त्यांना त्या देशामध्ये धार्मिक अन्याय सहन करावा लागला आहे, अशा नागरिकांना बेकायदेशीर प्रवासी न मानता या कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या. CAA नियमांनुसार नागरिकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राकडे असणार आहे. CAA नियमांनुसार या देशांतील स्थलांतरितांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी केवळ त्यांचा मूळ देश, त्यांचा धर्म, भारतामध्ये प्रवेश करण्याची तारीख आणि भारतीय भाषेचे ज्ञान सिद्ध करणे आवश्यक असणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लिम तसेच पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाहीये. पुढचा पॉईंट लिहून घ्या. घटनेच्या 6व्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी भागांना तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना ही दुरुस्ती लागू होणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा लगेच नजर टाकूया. CAA भारतीय मुस्लिमांवरती परिणाम करते का? तर लगेच पॉईंट लिहून घ्या. भारतीय मुस्लिमांनी कसल्याच प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये, कारण CAA ने त्यांच्या नागरिकत्वावर परिणाम करणारी कोणतीही तरतूद केलेली नाहीये आणि सध्याच्या 18 कोटी भारतीय मुस्लिमांशी काही संबंध नाहीये ज्यांना त्यांच्या हिंदू समकक्षांसारखे समान अधिकार आहेत, असे मंत्रालयाने ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या. भारताच्या कोणत्या शेजारी देशाने पहिले नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केलेले आहे? तर नेपाळ योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी फायदा तर आपण बघितला किंवा याच्याबद्दल काही जे काही फॅक्ट्स आहेत ते तर आपण पाहिलेले आहेत, परंतु CAA लागू केल्याने काही नुकसान होणार आहे का? तर नक्कीच त्याच्याबद्दल 2-3 पॉईंट लिहून घ्या. या ठिकाणी हा कायदा लागू झाल्याने कोणतेच नुकसान होणार नाही किंवा कोणाचेच नुकसान होणार नाही, परंतु शेजारील देशातून येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे भारताची लोकसंख्या या ठिकाणी थोडी वाढू शकेल. सध्या भारत हा ऑलरेडी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, त्यामध्ये बाहेरील देशातील लोक येणार असल्याने ही लोकसंख्या थोडीफार अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या शेवटचा. लोकांच्या आगमनाने देशांच्या संसाधनांवरती सुद्धा दबाव वाढेल आणि त्याचा परिणाम देशातील जनहितेवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही या ठिकाणी खूप प्रचलित असलेला जो काही विषय आहे CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, याच्यावरती जेवढेही या ठिकाणी प्रश्न पडण्याची शक्यता आहे ते प्रश्न सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.